तुम्हाला तुमच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुढील पर्वासाठी 6व्या पर्वासाठी शुभेच्छा असणार आहेत. चला वेळ वाचवा मित्रांनो. आता MIDC प्रीमियर लीग चाकण आणि भोसरी परिसरातील उद्योजक एकत्रित आले आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. MPL MIDC प्रीमियर लीग अभिजित कप मेगा फायनल ग्रँड फिनालीला तिकडे मात्र सुरुवात होतीये. दोन्ही संघ आता एंटर होणार आहेत मैदानाच्या मध्ये. एका लाईनअप मध्ये अंपायर सर तुम्ही प्रत्येक एका टीमच्या समोर उभे थांबा आणि एका लाईनअप मध्ये टीमला मैदानावरती घेऊन जायचं आहे. या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है. ऐसे हैं चाहे वैसे हैं, अरे जो भी है जैसे हैं, खुद पे हमें नाज है. जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आजमाना. यार बाज हम जान साज हम इश्क शिकले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. शेवटच्या मॅचला मेगा फायनल ग्रँड फिनालीला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. याच साठी केला होता अट्टहास व्हावा. शेवटचा दिस आणि शेवटचा सामना गोड. अप्रतिम मॅच मेगा फायनलला इथे सुरुवात होते. एका बाजूने प्रगती 11 हा संघ क्षेत्ररक्षण करेल, दुसऱ्या बाजूने सह्याद्री 11 हा संघ इथे मात्र या मॅच मध्ये मेगा फायनल बॅटिंग करताना पाहायला भेटेल. दोन्ही टीमला मनपूर्वक मनापासून शुभेच्छा असणार आहेत. आपण पाहतोय 5व्या पर्वातील MIDC प्रीमियर लीगची मेगा फायनल ग्रँड फिनाली इथे मात्र सुरू होतीये. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. मेगा फायनल ग्रँड फिनालीला सुरुवात होतीये. षटक नंबर 1 घेऊन गोलंदाज तयार असेल. 2 बॅटर देखील तयार आहेत. मॅच तिकडे सुरू होते. मेगा फायनल ग्रँड फिनाली आपली MPL मानाची स्पर्धा आणि पहिल्या इनिंग साठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जॉईन होत आहेत मेगा फायनल मध्ये वाईस ऑफ पिंपरी चिंचवड आतिश नरवाल सर. या सर आपलं स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद. सर्व समर्थकांना, महिला भगिनींना, मुलाबाळांना आणि खेळाडू मित्र परिवारांच्या देखील नातेवाईकांना विनंती, सर्वजण आता व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला या. कॅमेरामॅन फोकस करा, तुम्ही देखील मुख्य व्यासपीठाजवळ. गोलंदाज तयार, फलंदाज देखील रेडी. एकदा दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्यांचा मित्रांनो कडकडाट करूया. हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव करूया. इथे मात्र सन्मान दिला. डिफेन्सिव्ह स्ट्रोकने सुरुवात. हा फायनलचा थरार आहे आणि इथे मात्र फक्त आणि फक्त एकमेकांसमवेत फलंदाजांनी देखील केलाय विजयाचा करार. काहीशी हालचाल नक्कीच पंचांच्या माध्यमातून, कारण लेफ्ट राईट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन. इथे फुलर लेनचा चेंडू जमिनी समांतर फटका. लॉंग ऑफचे खेळाडू त्या ठिकाणी पाहू शकतो आपण गुडघ्यात टेकत तो चेंडू मात्र रोखून ठेवतील. सिंगल आली. एकेरी दुहेरी धावींवरती सध्याच्या घडीला कामकाज सुरू.
आणि इथे तिसऱ्या चेंडूवरती देखील तेच आहे. कारण दोन्ही टीम्स तगड्या आहेत, ताकदवर आहेत. यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. परंतु विजयाचा डंका कोण वाजवेल? यावेळेस लॉफ्टर स्ट्रोक कॅपमध्ये चेंडू फरार. फायनलच्या सामन्यातील पहिला देखणा कौस्तुभ एंटरप्राइजेसचा चौकार. 4 धावा. थँक्यू. काही काळ चेंडू हवेत होता, प्रयत्न सुरेख होता देखील मिड विकेटला, परंतु दूरवरती राहिले खेळाडू. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र ऑफ साईड दी ऑफ स्टंप आणि व्हाईट बॉलला टार्गेट केली जाणारी गोलंदाजी आपण पाहिली. वाईट लाईनला मकरा आणि इथे मात्र पुन्हा एकदा डाऊन दिले. हलकीशी अपील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न असेल, परंतु चेंडू देखील आपण जर का पाहिलं तर इथे बॅटर फलंदाजाच्या पायाला देखील स्पर्श करून निघून गेला. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. दफलकावरती 7 सह्याद्री एंटरप्रेनर्स वेदांत. विराज विनंती असणारे आपण संपर्क करा कॉमेंट्री बॉक्स जवळ. निखिल देशमुख सर नक्कीच आपल्या समवेत चर्चा करतील. इथे पुन्हा एकदा केवळ दिशा दर्शवली या चेंडूला. धाव मात्र कुठलीही नाही. डॉट बॉल आहे. यावेळी देखील स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चित्त्याची चपळाई गोलंदाजाला देखील माहिती आहे कशा प्रकारे दर्शवावी. पुन्हा एकदा इथे मी म्हणेल फलंदाजाला अजिबात मोठ्या प्रहारापासून जो फायदा संघाला होणार आहे तो फायदा आतापर्यंत नक्कीच घेऊ दिला गेला नाही. डॉट बॉल्सवरती डॉट बॉल्स टाकण्याचा प्रयत्न तिथे होतोय. परंतु शांतता प्लस संयम इज इक्वल टू कार्यक्रम. षटकार. 6 धावा. थँक्यू. यावेळेस देखील डाऊन दिले बट पंच लगेच त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कळवतील यस इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. व्हाईट बॉल अगेन. इथे मात्र बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में. फायनलच्या सामन्यामध्ये मोठा मासा गळाला अडकवला. विकेटचं पतन. थँक्यू. कॅच कोणी पकडली एकदा नाव कळवा. अभय. ज्याला वाटत नाही कोणाचंही भय तो अभय. एक चांगला झेल इथे टिपणं गरजेचं होतं आणि टिपला गेला. प्रशांत गोरे न्यू बॅटर नवीन फलंदाज. दफलकावरती आपण पाहतोय 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव इथे कळवली गेली. अवांतर 17. ओहो. यावेळेस चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 17 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पाहू शकतो आपण अगदी वेळातील वेळ काढून बिझी शेड्यूलमधून देखील आपल्या स्पर्धेला ज्यांची धावती भेट आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्राचे झुंजार कामगार नेते, त्याचप्रमाणे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे श्रम मंत्रालय सदस्य, सन्माननीय आदरणीय एक क्रिकेटपीड व्यक्तिमत्व यशवंत भाऊ भोसले या ठिकाणी उपस्थित होतात. मनापासून हार्दिक 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 स्वागत. आता इथे मात्र आपण पाहिले तर मोठी जबाबदारी संचेत भुजबळ यांच्या खांद्यावरती.
समवेत प्रशांत देखील आहे आणि म्हटलं देखील जातं की जिम्मेदारी या सोपी नाही जाती, हालात देकर जाते है. इथे हालात नाजूक, परिस्थिती बिकट आणि फायनलचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ चिकट. ओ यावेळेस थ्रो देखील केला गेला. यष्टीरक्षक देखील त्या ठिकाणी अगदी सहजरित्या यष्ट्यांच्या पाठीमागे जर का आपण पाहिलं तर ऋषिकेश खळदकर यांना आपण पाहतो. यावेळेस बॅटची कडा आहे, नक्कीच गॅप त्या ठिकाणी शोधला गेला. सुसाट वाऱ्याच्या वेगाने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाण्या अगोदर अडवला गेला, उचलून फेकला आणि तदनंतर यष्टीरक्षकाचं काम देखील आपण पाहतोय. परंतु चित्त्याची चपळाई, हरणाची गती, चांगला कॉल. आंखों ही आंखों में इशारे किए बल्लेबाजों ने, कहा एक दूसरे को तू चल मैं भी आया और सही समय पर 2 रन टीम के खाते में बल्लेबाजों ने लाया. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पंच होतील गोलंदाजावरती नाराज, कळवतील जब जब आप दिशा से भटकोगे तो बार बार हमारी नजरों में खटकोगे. व्हाईट बॉल. ओहो इथे अपील 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 आणि अपील तिथे उचलून धरली गेली. विकेटचं पतन, लागली बॅटची कडा, बल्लेबाज मैदान के बाहर निकल पड़ा. विकेट. थँक्यू. प्रभाकर खामकर आता एक तगडा फलंदाज जो खेळपट्टीवरती दाखल होतो. इथून पुढे संघाची धावसंख्या वाढवण्याची सर्वात मोठी जबाबदारी. एका बाजूने आपण पाहिले तर पहिल्या चेंडूपासून काहीशा प्रेशराइज सिच्युएशन मध्ये संचेत पाहायला मिळतात ज्यांना आतापर्यंत थांबवलं गेलं. आणि इथे देखील बॅटची कडा होती थोडीशी दूरवरती. ऋषिकेश खळदकर यष्टीरक्षक, बट सिंगल तर आली. रिस्क होता आणि एका धावेची डिस्क मात्र धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेले, 2 शिल्लक. नेक्स्ट बॉल संचेत. ओहो यावेळेस देखील फ्लिक ऑफ द रिस्ट करण्याचा प्रयत्न नक्की ज्यांच्या माध्यमातून, बट पंचांचा इशारा WIDE. व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा, 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगेन पुन्हा एकदा इथे देखील वाईड. अतिरिक्त अवांतर, या अतिरिक्त धावा देखील महाग पडू शकतात. ओहो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, बट बाल बचे संचेत सारख्या विस्फोटक फलंदाजाला आतापर्यंत शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजांना यश. पुन्हा एकदा डाऊन दिले, वाईड अगेन. दिशा भरकटली. पंच होतील गोलंदाजावरती नाराज आणि सांगतील त्यांना हा चेंडू तुम्ही पुन्हा एकदा टाका महाराज. 25. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुश करण्याचं काम. षटकाची इथे मात्र समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. सह्याद्री एंटरप्रेनर्स संघाच्या 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हाच तो संघ आहे ज्याने 8 षटकामध्ये 171 धावा बनवल्या होत्या, 139 धावा बनवल्या होत्या, परंतु सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये काहीसा दबाव आहे. ओ यावेळेस प्रभाकर देखील जागा उठला. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 बुल. विकेटचं पतन. थँक्यू. क्रिकेट आहे, अगदी आपण पाहिलं तर रंग बदलू क्रिकेट अर्थात सरडा प्रत्येकाला माहिती आहे. आणि क्रिकेटचा खेळ देखील असंच आहे, कही धूप तो कही छाया और यही है इस खेल की माया. काही वेळापूर्वी बॅटिंग टीम अगदी मजबूत स्थितीमध्ये होती 1-2 सामन्यापूर्वी जर आपण पाहिलं, परंतु इथे मात्र आता प्रगती वॉरियर्स देखील टीम अगदी योद्धांप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये लढतीये, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतीये. आणि पाहिलं तर पाहूया आता ऐतिहासिक कामगिरी आजच्या दिवसभरामध्ये कोणाच्या नावे असेल. न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रतीक नाईक. खेळपट्टीवरती दाखल. पुन्हा एकदा इथे देखील
पाहू शकतो आपण पायावरती तो चेंडू आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. कव्हर पॉईंटचे खेळाडू देखील त्या ठिकाणी अगदी चित्त्याच्या चपळाईने धावत पळत येतील, चेंडूवरती ताबा मिळवतील. डॉट बॉल. यावेळेस देखील चेंडूने काटा बदलला. वेदांत तिथे इम्प्रेस करतात, प्रभावित करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत त्यांनी टाकले गेलेले जे 3 चेंडू होते, टोटल 9 चेंडू त्यांनी हाताळले, केवळ 10 धावा खर्च केल्या. यावेळेस देखील पाहू शकतो जागा बनवली, अगदी रागाने मी म्हणेल त्या चेंडूवरती प्रहार केला गेला, परंतु केवळ एकच. इथे क्षेत्ररक्षकांनी मी म्हणेल या सामन्यामध्ये गोलंदाजांना एक आत्मविश्वास दिला, एक संजीवनी बुटी दिली, कारण चुका होत नाहीयेत आणि हात खोलण्याची संधी गोलंदाज देखील त्या फलंदाजांना देत नाहीयेत. 26 वरती धावफलक स्थिर आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आणि आता मात्र डीपेक्सच्या कव्हरला नेत्र दीपक फटका, 440 चा झटका, षटकार, 6 धावा. थँक्यू. काहीचा कानमंत्र आपण पाहिलं तर गोलंदाजाला संघनायकांच्या माध्यमातून आणि साईड मी म्हणेल चेंज केली. ओ हो वाह, जैसे थे बल्लेबाज खडे के खडे रह गए. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. वा, चेहऱ्यावरती आपण पाहिलं तर संचय त्यांच्या छोटीशी स्माईल आहे, परंतु या स्माईलच्या मागे देखील भरपूर मोठं कारण असू शकतं. आता ते हसत हसताना पाहायला मिळतं, नंतर रागाने प्रहार करतील. 4 षटकांचा खेळ संपलाय. धफलकावरती 32 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अशी प्रेशराईज सिच्युएशन ग्लेन मॅक्सवेल वरती देखील होती, जेव्हा समोर अफगाणिस्तानचा संघ होता. 7 फलंदाज 91 वरती रफादफा केले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ सर्वांनी पाहिलं. 210 धावा बनवल्या गेल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट शॉर्ट सिलेक्शन, कुठेतरी गोलंदाज फलंदाजांना देतात टेन्शन. यावेळेस गॅप आणि एक टप्पा घेऊन चेंडू मारेल निसर्गासोबत. गोड गप्पा, चौकार. थँक्यू. 36 धावा या धावफलकावरती. 5वं षटक आहे. रिक्वायर्ड करंट रन रेट 8.31 आणि धावा मात्र अजून वाढवाव्या लागतील, कारण प्रगती वॉरियर्स त्यांचा आकाश भालेकर हा देखील एक चतुर, चालाक, चंचल गोलंदाज आहे. सुंदर प्रयत्न आहे आणि मला वाटतं ऋषिकेश खळदकर यांचा जो समर्पण आहे किंवा अटेम्प्ट आहे, प्रयत्न आहे, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत. कारण काय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. काल देखील मी सांगितलं होतं, आज देखील सांगेल, जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रत्येक खेळामध्ये अर्पण करत नाही ना, तोपर्यंत विरोधी संघाला पराभव अर्पण दाखवू शकत नाहीत. 37 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू देखील गोलंदाजाकडे आहे, आकाशकडे. यावेळेस मात्र गोलंदाज आकाश थांबवतील तिथे फलंदाजाला. झक्कास कामगिरी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाची. विकेटचं पतन. थँक्यू. 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लक्षात ठेवा, पानी से जो नहाता है वह लिबास बदलता है, लेकिन पसीने से जो नहाता है वह इतिहास बदलता है. इथे कामगिरी खास करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल, तेव्हा जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. 37 धावा. न्यू बॅटर श्रवण, एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, आणि प्रहार केला. तो प्रहार तिथे थांबवला गेला. षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 37. कारण अपेक्षित केलं नव्हतं इव्हन कोणीच, कारण समोर जो सह्याद्री वॉरियर्सचा संघ त्यांनी देखील अपेक्षित केलं नव्हतं की आमचे गोलंदाज अशी कामगिरी करतील, परंतु संघनायकाच्या विश्वासावरती सर्व गोलंदाज आत्तापर्यंत खरे उतरले. हे एकीचं बळ आहे. कारण एखाद्या पक्षाला तुम्ही सहजपणे धरू शकता जाळ्यामध्ये, परंतु संपूर्ण पक्षांच्या थाव्याला अजिबात नाही. आणि इथे एकीचं बळ पाहायला मिळतं. टीम एफर्ट, टीम वर्क खेळाडूंच्या माध्यमातून.
यावेळेस चेंडू बॅटवरती आला, प्रहार केला या वाघाने अगदी रागाने, चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू. प्रतीक नाईक 7 मध्ये 12 आणि 7 एकमेकांची द्यावे लागेल तेव्हा गोलंदाजांवरती मात केली जाऊ शकते. पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर. हो वा, इथे देखील आपण पाहिलं तर अगदी एका हाताने तो चेंडू अडवला गेला मिड विकेटच्या खेळूच्या माध्यमातून. विशाल 44 धावा, परंतु इथे मात्र हा चेंडू बॅटवरती आला नाही. यावेळेस आलाय बट लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे. सिंगल आली आणि केवळ सिंगलच असेल. फेकी भरकटली दुसरी होईल का? अजिबात नाही, कारण प्रतीककडे आता जी स्ट्राईक आहे साहजिकता जास्तीत जास्त इथून पुढच्या स्ट्राईक प्रतीककडे असणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी संघाला प्रहार देखील मिळतील आणि धावा देखील. ओ हो हो, लोअर फुल टॉस, परंतु संधी होती. हा चेंडू खूप खराब होता. गोलंदाजाचा देखील हात डोक्यावरती गेला होता. जर का संपर्क झाला असता तर पंच देखील तयारीतच होते, परंतु झाला नाही. डॉट बॉल. यावेळेस देखील बॉटम हँडचा चांगला वापर, गॅप त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण कमालीचं आहे. वेदांतच्या माध्यमातून लेफ्ट हँडेड थ्रो आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला. 46 धावा धफलकावरती. 6 षटक संपलेत, शेवटचे 12 चेंडू. आता या 12 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी 35 ते 40 धावा जर का कुठल्या तर एकंदरीत एक फायटिंग टोटल स्कोर धफलकावरती पाहायला मिळू शकते. बट सांगू शकत नाही, क्रिकेट आहे. या इनिंगमध्ये जर का फलंदाजांचा स्ट्रगल पाहायला मिळतो तर कदाचित पुढच्या देखील इनिंगमध्ये गोलंदाजांकडून ती कमाल होऊ शकते. बट खेळ आहे क्रिकेट. या खेळामध्ये जर आणि तर लेकिन किंतु परंतु बट अजिबात चालत नाही. फटाफट आपला खेळ मात्र साकार करावा लागतो. हा चेंडू इथे डॉट. लक्ष्मण काळे आले 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 आणि त्यांचं स्वागत षटकाराने केले गेले. षटकार. थँक्यू. या षटकाराच्या माध्यमातून सह्याद्री एंटरप्रेनर्स संघाच्या 50 धावा ज्या बनवल्या गेल्या 50 कम्प्लिटेड, परंतु पुन्हा एकदा यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न. वा 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 वा, क्षेत्ररक्षण लाजवाब. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील, बट तिथे मात्र चोरटी धाव पळून काढली जाते. आणि उर्वरित खेळाडूंना विनंती आहे, 50 धावा ज्या ओलांडल्या गेल्या तुम्ही तुमच्या फलंदाजांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे. यस, इथे देखील जमिनी समांतर फटका, परंतु लॉंग ऑनला खेळाडू त्या ठिकाणी हजर आहे. फलंदाजीला या सामन्यामध्ये लागली गेली कुठेतरी नजर आहे. 54 धावा धफलकावरती, 4 चेंडू झाले. पुन्हा एकदा पुढे सरसावत प्रहार. ओ हो वा, काय फिल्डिंग आणि काय क्षेत्ररक्षण इथे नक्कीच खेळाडूंच्या माध्यमातून आहे. टाळ्यांचा कडकडाट उर्वरित खेळाडू देखील करतात आणि करतील देखील, करणं गरजेचं आहे. यावेळेस गॅप. ओ वा वा वा, झेल लाजवाब. नाव रेड्डी. रेड्डीच होते त्यासाठी. फलंदाज बाद. थँक्यू. 7 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती आपण पाहतोय 55. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 चेंडू. आणि या 6 चेंडूंची कहाणी काय असेल? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. आता इथे अतिरिक्त खेळाडूंमध्ये देखील गफलत झाली. हा, कृष्णा काळे. नेमकं फिल्डिंग टीमच्याच खेळाडूंना विचारलं तुमच्या गोलंदाजाचं नाव काय, ते समोरच्या खेळाडूला विचारतात. होतं कधी कधी. जोश, हम भी है जोश में. यावेळेस ओ हो हो हो, सिंगल नंतर सिंगलही नाही, कारण नकार कळवला. असं वाटलं की सहजरित्या सिंगल घेतली जाईल, बट 55 वरती धावफलक स्थिर. आणि यावेळेस मात्र एकच मारा, लेकिन सॉलिड मारा. षटकार.
थँक्यू. 61 धावा ज्या धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कारण यापूर्वी प्रतीकने आत्तापर्यंत किल्ला लढवलाय. 16 मध्ये 28 वरती खेळत आहेत. अजूनही त्यांच्याकडे ती क्षमता आहे. ओ यावेळेस आपण पाहू शकतो यष्टीरक्षण कमालीचे लाजवाब आहे. डॉट बॉल आहे. शेवटचे 3 चेंडू पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शिल्लक आहे. यावेळेस देखील यष्ट्यांच्या खूप जवळून अगदी आपण पाहिलं तर टार्गेट केले जातात स्टम्प्स, बट काटा बदललाय चेंडूने. 61 नंतर पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट प्रहार लाजवाब चेंडू फरार फरार आणि फरार षटकार. थँक्यू. 67 धावा धावफलकावरती. आता हा जो शेवटचा चेंडू असेल ना तो निर्णायक चेंडू असेल. कारण इथे जर का विकेट आली तर टीम प्रगती वॉरियर्सचा फायदा देखील असू शकतो. आणि विकेट आली कारण षटकार आला असतं तर सह्याद्री एंटरप्रेनर्स संघाला 6 किंवा 4 धावा मिळू शकले असतं, बट मिळालं नाही. इथे मात्र इनिंग संपली. बनवल्या गेल्या 67 जिंकण्यासाठी किती 48 चेंडूमध्ये 68 धाब्यांची गरज आहे. इनिंग संपली. इनिंग ब्रेक तुमच्यासाठी असणार आहे, बट विनंती करणार आहे की कुठेही जाऊ नका. पाहत राहा अभिजित कप MIDC प्रीमियर लीग 2025 पर्व 5 आपली मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची MPL. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक असं स्वागत. मी घेईल छोटीशी विश्रांती आणि फायनलचा थरार आणि यानंतरच्या सेकंड इनिंगचं धावतं समालोचन तुम्ही पुन्हा एकदा ऐकाल प्रवीण करपे सरांच्या माध्यमातून. तोपर्यंत थँक्यू. DJ आजा आजा जिंद शामी आने के तले आजा जरी वाले नीले आसमाने के तले आजा आजा जिंद शामी आने के तले आजा जरी वाले नीले आसमाने के तले
थँक्यू. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो, वंदितो तुम्हा प्रथम प्रभू शिवराया. मेगा फायनल ग्रँड फिनाली सेकंड इनिंगला होती सुरुवात. सर्वांचा पुरुष एकदा आपले MPL MIDC प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक मनापासून या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. सामन्याला मैदानावरती सुरुवात होती. लेट्स प्ले. 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती दाखल झालेत. जगदीश रेड्डी ऑन ट्रॅक झोन मध्ये तयार आहेत. गोलंदाजच्या ट्रॅक वरती प्रभाकर खामकर यांना देखील आपण पाहतोय. वेदांत देखील आहेत नॉन ट्रॅक वरती. बॅकवर्डला तिकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल करायचा होता, परंतु तिकडे कुठलीही धाव येणार नाही. डॉट बॉल आलाय. धावफलक स्थिर आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला हा फटका मात्र खेळून काढलाय. गडबड गोंधळ थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं दरम्यान. तिकडे त्या चेंडूवरती एक सिंगल जी मात्र प्राप्त होणार आहे. एक धाव जी मात्र धावफलकावरती. वाह अप्रतिम स्ट्रोक. चेंडू तिकडे धावून पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 1 ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. 6 धावा. धावफलक जे आहे ते मात्र वाढेल. आकडे जे आहेत ते मात्र मैदानावरती चेंज होतील. 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा हलकीची प्लेसमेंट ह्या चेंडूवरती आपण पाहिली आहे. तिकडे जर पाहिलं तर त्या चेंडूवरती कुठलीही धाव येणार नाही. मेगा फायनल ग्रँड फिनाली मैदानाच्या मध्ये सुरू आहे मित्रांनो. यावेळेस चांगला फटका ग्राउंड शॉट पद्धतीचा फटका होता. कार्पेट पद्धतीचा फटका होता. तिकडे धावा येणार आहेत. षटक संपलं पहिलं. 8 धावा धावफलकावरती. 8 रन ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. प्रगती 11 या टीमला आपण चेसिंग मध्ये बॅटिंग करताना पाहतोय मित्रांनो. शेवटचे चेंडू मात्र बाकी असणार आहेत. 42 विजयासाठी फक्त 60 धावांची गरज. क्रिकेट आणि क्रिकेटचा अद्भुतमय सोहळा आपण खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये पाहतोय. आपली मानाची MPL ट्रॉफी अभिजित कप मेगा फायनल ग्रँड फिनाली इथे संपन्न होतीये. अप्रतिम प्रहार. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. छत्रपतींचा छावा. मिळतील ह्या चेंडूवरती 6 धावा. धावफलक जे आहे ते मात्र वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती. काय जबरदस्त बॅटिंग. यावेळेस अक्रॉस दी बॅट पुन्हा एकदा फटका खेळलाय. नो चान्स. स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी आपली MPL. आपली MPL MIDC प्रीमियर लीगचा चौकार आपण पाहिलाय. धावफलक जे आहे ते मात्र वाढलंय. धावफलकावरती धावा 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती. मेगा फायनल ग्रँड फिनाली सुरू आहे. 5वं पर्व कोण गाजवणार. कोणाच्या नावावरती ही मानाची ट्रॉफी राहणार. यासाठी हा महामुकाबला आहे. सुंदर पद्धतीने हा फटका मात्र घेऊन काढलाय. चांगल्या पद्धतीने फटक्याला कट केलं होतं. एक धाव तिकडे मात्र बलमपूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती. मिड विकेटला तिकडे जयदेव आहेत. चेंडूला मात्र फिल्ड करतील चांगल्या पद्धतीने. चेंडूला त्यांनी फिल्ड केलंय. पुन्हा एकदा एक सिंगल आली. 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती. वाईट बॉल अतिरिक्त धाव. आत्मविश्वास जिद्द चिकाटी आणि एकजूट या सर्वांनी भरलेला खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. अभिजित कप 2025 चा चौकार. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. प्रतीक नाईक यांना आपण पाहतोय. वेदांत ऑन ट्रॅक झोन मध्ये बॅटिंग करताय. 37 बॉल 43 धावांची गरज. कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल या मॅच मध्ये हे पाहणं फार महत्वाचं राहील. यावेळेस इथे जर पाहिलं तर थोडासा स्विंग होणारा चेंडू होता, परंतु व्हाईट बॉल तिकडे पंचांनी कळवलेला आहे. अतिरिक्त धाव जी मात्र खात्यामध्ये ऍड होणार आहे. सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र घेऊन काढलाय. तिकडे त्या चेंडूवरती
एक सिंगल जी आहे ती मात्र मैदानावरती बलून पूर्ण केलेली आहे. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 27 धावाच्या मात्र धावफलकावरती 2 षटकांचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. छत्री पावसाला कधीच थांबवू शकत नाही, परंतु पावसामध्ये उभं कसं राहायचं आत्मविश्वास नक्कीच आपल्याला देते. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा स्वतःला स्ट्रगल केलंय, चांगलं बनवलंय, वेळ साधलाय, टायमिंग साधलाय, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आपली MPL 2025 चा पुन्हा एकदा षटकार 6 धावा. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं हो जाता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं हो जाता. जब तक ना पडे पत्थर पर हातुडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं हो जाता. आयुष्यामध्ये जर दगडाला देखील देव बनायचा असेल तर मूर्तिकार जे हातुडीचे घाव घालतो ना, ते हातुडीचे घाव देखील दगडाला सहन करावे लागतात, तरच दगडापासून देव प्राप्त होतो, देव बनतो. अगदी दगडाप्रमाणे संघर्ष करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र घेऊन काढलाय. तिकडे धावा येणार आहेत. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आली. धावफलक जे आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. यावेळेस फटका अप्रतिम, वा भाई वा. स्वागत केलंय काऊ कॉर्नरच्या वरनं, चेंडू सीमा पार. उद्योग संघटनेचा हा षटकार. धावफलक जे आहे ते मात्र वाढलं जात आहे. 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती. अजून 27 बनवायच्यात विजयासाठी. बॅटिंग क्रीजवरती आपण वेदांत यांना पाहतोय. अक्रॉस दी बॅट पुन्हा एकदा फटका खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला पिळलं जाईल. एक सिंगल जी मात्र मैदानावरती बलून पूर्ण केली गेली. जब तक रहेगा विश्वास तब तक मैदान के अंदर लिखा जाएगा इतिहास. इतिहास इथे कोणता संघ घडवणार, पण 5 हे कोणाच्या नावावरती राहणार. षटक संपलं मैदानाच्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 42 धावा विदाउट लॉस. 42 धावा धावफलकावरती आहेत. 30 बॉल आणि 26 धावांची गरज. लहरों से डर कर नौका कभी बाहर नहीं होती, कोशिश करना वालों की मैदान के अंदर कभी हार नहीं होती. कोणता संघ इथे मातब्बर ठरणार या मॅच मध्ये हे पाहणं फार महत्वाचं राहील. आत्मविश्वासाने खेळावं लागेल, जिद्दीनं चिकाटीनं सामर्थ्यवान व्हावं लागेल. गरुडाचे पंख कबुतराला लावता देखील येतील, परंतु गगन भारतीचं वेड हे कधीच दप्त घेता येत नाही. अतिश सर धावफलकावरती धावा तब्बल 43 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 28 बॉलमध्ये अजून 25 बनवायच्यात. तिकडे जर पाहिलं तर बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल केला होता, नो चान्स. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. MIDC प्रीमियर लीगचा हा चौकार. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत असणार आहे. अतिथी मान्यवर माता भगिनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागताबरोबर एक ब्रँडेड चौकार देखील आपण मैदानाच्या मध्ये पाहिला आहे. आकडे जे आहेत ते मात्र पुन्हा एकदा चेंज झाले. धावफलकावरती धावा 51, 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती 26 बॉलमध्ये अजून 17 धावा ज्या मात्र बनवायच्या आहेत. तिन्ही ऑफिशियली पंचांनी या स्पर्धेमध्ये सुरेख असं कामकाज केलेलं आहे. पंचांना देखील मनपूर्वक मनापासून धन्यवाद. DJ ऑपरेटर यांना देखील मनापासून धन्यवाद. लाईव्हची संपूर्ण टीम त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देईल, कारण 5 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लाईव्हवाला चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या टीमने इथे कामकाज केलेलं आहे. या स्पर्धेचं सहकारी समालोचक मित्र अतिशजी सरांनी देखील एक चांगलं कामकाज केलं. वाईट बॉल आलेला आहे. आमचे ऑलराऊंडर्स अर्थातच तथास्तू इव्हेंट विराज सर आणि त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट टीम इथे आहे. त्यांनी देखील एक सुरेख कामकाज या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. त्यांना देखील पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद देईल. सिल्वर क्रिकेट अकॅडमी अर्थातच ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध झालं त्यांना देखील मनपूर्वक मनापासून धन्यवाद. म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मुलाचा हातभार लावला या स्पर्धेसाठी सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून आमच्या सर्व ऑफिशियली टीमला ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं संधी भेटली
अशी MPL ची उद्योजक संघटना, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन झालं आणि आम्हाला इथे त्यांनी निमंत्रित केलं, त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार. अप्रतिम चौकार, 4 धावा. थँक्यू. धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढेल. 63 धावा धावफलकावरती. 4 षटकं संपली. 24 बॉल, 5 धावांची गरज. आज की शाम किसके नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम किसके नाम. 5वं पर्व कोणाच्या नावावरती. एका बाजूने प्रगती 11, दुसऱ्या बाजूने सह्याद्री 11. पुढील 2 ते 5 मिनिटांमध्ये निकाल आपल्या समोर येणार आहे मित्रांनो. ही मॅच तुम्हाला आवडत असेल तर या मॅच साठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रगती 11. अनिल सरांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. यावेळेस इथे जर पाहिलं तर बॅकवर्डला चेंडू चालला होता, चेंडूला फील्ड केलं चांगल्या पद्धतीने. तिकडे जर पाहिलं तर धावा ज्या आहेत त्या मात्र या चेंडूवरती येणार नाही. सुंदर प्रहार, चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. पर्व नंबर 5 MIDC प्रीमियर लीग. अभिजित काम जातोय प्रगती 11 या संघाच्या नावावरती. अभिनंदन टीम. आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरतोय सह्याद्री 11 हा संघ. त्या संघाचे देखील विशेष असे आभार. आणि सांगण्याजोगी एक गोष्ट आहे मित्रांनो, पर्व 5 इथे संपन्न झालेली आहेत. त्यामधील 4 पर्व ही मात्र प्रगती 11 या टीमनं गाजवलेली आहेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. डीजे. चला सेकंड करून घ्या. मैत्रीपूर्ण सामना मेगा फायनल ग्रँड फिनालीचा आपण मित्रांनो सर्वांनी पाहिलेला आहे. मोलाचं सहकार्य सर्वांनी केलेलं आहे. स्टंप जे आहे मित्रांनो ते मैदानावरतीच ठेवा. डीजे ऑपरेटर यांना आपण संधी देऊयात.